पीक विम्याच्या आकडेवारीतून समोर आलेले चित्र केवळ धक्कादायक नाही, तर धोरणातल्या बदलांचा परिणाम दाखवणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 9 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेलाच नाहीये। सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून केवळ छत्रपती संभाजीनगर विभागात जवळपास 7 लाख शेतकरी कमी झालेत। आणि यामागे केवळ शेतकऱ्यांची नाराजी नाही, तर यंदापासून पीक विमा योजनेतील 5 जोखीम ट्रिगर वगळण्यात आल्याचा मोठा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजेच आता नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता कमी झाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। पीक विम्यासंदर्भातल्या धोरणात कोणताही बदल नाही, ट्रिगर्स अधिक असताना अडचणी आल्या होत्या, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्ता भरणेंनी दिली आहे। धोरणामध्ये वगैरे बदल नाही। गेल्या वर्षीचं जे पीक धोरण होतं, मला वाटतं पीक विमा धोरण होतं, तेच धोरण ह्या वर्षी पण आपण तेच घेतलेलं आहे। यामध्ये पीक कापणी प्रयोगावरच घेतलेलं आहे। पूर्वी आता ते ट्रिगर जादा होते, ट्रिगर जादा असताना किती अडचणी आल्या, काय काय झालं, 1 रुपयात तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्यामुळे हे अडचणी येऊ नये, ह्या परत शेतकऱ्यांना कुठं पीक विमा सुटसुटीत असावं यासाठी नवीन योजना म्हणजे योजना गेल्या वर्षी 2 वर्षापासून चालू आहे। मला वाटतं कैलासवासी अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे। ठीक आहे, त्यामध्ये काय शेतकऱ्याला अडचणी असतील तर निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदतच केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।